मित्रांनो, ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा पहिला आदिवासी समाज कोणता? डोंगर दऱ्यांतून स्वातंत्र्याची मशाल पेटवणारे भिल्ल कोण होते? आज आपण जाणून घेणार आहोत आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय, भिल्लांचा उठाव. या उठावामागची कारणे, नेतृत्व आणि त्याच्या महाराष्ट्राच्या इतिहासावर झालेला प्रभाव आपण सोप्या आणि मुद्देसूद पद्धतीने समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा टॉपिक तुमच्या स्पर्धा परीक्षेत नक्कीच विचारला जाऊ शकतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल बोलताना आपल्याला काही ठराविक नावं, काही ठराविक चळवळी आठवतात. पण काही कहाण्या अशाही आहेत ज्या तितक्याच महत्त्वाच्या असूनही कुठेतरी विस्मृतीत गेल्या आहेत. आज आपण अशाच एका बंडाबद्दल बोलणार आहोत जे तब्बल 70 वर्ष चाललं. चला तर मग महाराष्ट्रातल्या भिल्ल उठावाची ही फारशी माहिती नसलेली पण अत्यंत महत्त्वाची कहाणी जाणून घेऊया. एखादा समाज 70 वर्षांहून अधिक काळ लढा कसा काय देऊ शकतो? विचार करा जरा. 70 वर्ष म्हणजे अनेकांसाठी तर आयुष्यभराचा काळ. असं काय पणाला लागलं होतं? आज आपण महाराष्ट्रातील भिल्ल समाजाची, त्यांच्या स्वातंत्र्य आणि अस्तित्वासाठी दशकानुदशके चाललेल्या लढ्याची हीच कहाणी उलगडून पाहणार आहोत. ठीक आहे, तर मग थेट संघर्षावर येण्यापूर्वी आधी आपण पार्श्वभूमी समजून घेऊया. हे भिल्ल लोक नेमके कोण होते? खानदेशात त्यांचं आयुष्य कसं होतं? हे सगळं बदलण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या खानदेश प्रदेशातल्या सातपुडा आणि सातमाळा पर्वतरांगा जरा डोळ्यासमोर आणा. भिल्ल समाजासाठी हा फक्त एक भूभाग नव्हता, तर ते त्यांचं घर होतं, त्यांचं जग होतं. त्यांचं संपूर्ण अस्तित्व या डोंगरांशी, या जंगलांशी इतकं जोडलेलं होतं की पिढ्यानपिढ्या या प्रदेशावर त्यांचं प्रभुत्व होतं. इथला कण कण त्यांना माहीत होता. तर त्यांचं आयुष्य कसं होतं? खरं तर ते पूर्णपणे स्वयंपूर्ण होते. शेती, पशुपालन, जंगलात शिकार करणं, नद्यांमध्ये मासेमारी करणं, हे सगळं होतंच. पण त्यांची भूमिका ह्यापेक्षा खूप मोठी होती. ते होते या डोंगराळ भागातील घाटांचे, खिंडींचे संरक्षक. महत्त्वाचे व्यापारी मार्ग त्यांच्याच प्रदेशातून जायचे आणि या मार्गांवरील जकात किंवा टोल गोळा करण्याचा त्यांचा पारंपरिक हक्क होता. हा फक्त पैसांचा मामला नव्हता, तर ह्या प्रदेशातला त्यांचा अधिकार आणि सन्मान होता. मग या स्थिर, स्वयंपूर्ण जगाचं काय झालं? हे सगळं विस्कटलं कसं? तर याचं उत्तर आहे 19व्या शतकाच्या सुरुवातीला झालेलं ब्रिटिशांचं आगमन. त्यांच्या प्रशासनाने फक्त हस्तक्षेपच नाही केला, तर भिल्लांची संपूर्ण जीवनपद्धतीच उलथवून टाकली आणि इथेच या मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली. आणि हे बंड काही एका दिवसात किंवा एका घटनेमुळे झालेलं नाहीये. हा त्यांच्या संपूर्ण जगाला पद्धतशीरपणे मोडून काढण्याचा प्रकार होता. बघा, सगळ्यात आधी ब्रिटिशांनी स्थानिक सत्ता आणि व्यवस्थाच मोडून काढली. मग आलं आर्थिक शोषण. नवे जाचक कर लावले. अगदी ज्या कुरणांवर त्यांची जनावरं पिढ्यानपिढ्या चरत होती त्यावरही कर लावले. आणि सगळ्यात मोठा धक्का होता त्यांच्या जंगलावरील पारंपरिक हक्कांवर गदा आणणं. आता ते पूर्वीसारखी शिकार, मासेमारी किंवा शेतीही करू शकत नव्हते. थोडक्यात काय, तर त्यांच्या जगण्याचा आधारच काढून घेतला होता. त्यांच्याकडे काहीच उरलं नव्हतं. मग विचार करा, जेव्हा कोणाला अशा टोकाच्या परिस्थितीला ढकललं जातं तेव्हा काय होतं? प्रतिकार होतो. आणि भिल्ल समाजाकडून आलेला प्रतिसादही तितकाच जलद आणि तीव्र होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून त्यांच्या नेत्यांनी संघटित व्हायला सुरुवात केली आणि या नव्या राजवटीविरुद्ध बंडाची पहिली ठेणगी पडली. आणि गंमत म्हणजे ह्या बंडाच्या पहिल्या लाटेला एका अनएक्सपेक्टेड व्यक्तीकडून चिथावणी मिळाली. त्रिंबकची डेंगळे नावाचा एक माणूस, जो मराठा पेशव्यांचा मंत्री होता, तो ब्रिटिशांपासून पळून फिरत होता. त्याने आश्रय घेतला तो थेट भिल्ल प्रदेशात. तिथे त्याला एक संधी दिसली. त्याने भिल्लांच्या मनातल्या खऱ्या रागाचा आणि त्यांच्या तक्रारींचा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतला आणि त्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठायला भडकवलं. आणि मग ते पेटून उठलेच. यातूनच अनेक करिश्माई नेते पुढे आले. गोदाजी आणि महिपाळ डेंगळे, सातमाळा भागातले भिल्ल नाईक, दशरथ आणि हंजी. एवढंच काय, तर सेवाराम सोनार नावाच्या एका व्यक्तीने तर लोकांना भडकवण्यासाठी चक्क एक बनावटशाही आदेशच तयार केला होता. ह्या प्रत्येकाने खानदेशात वेगवेगळ्या ठिकाणी बंडाचं नेतृत्व केलं आणि आपल्या डोंगराळ प्रदेशाच्या ज्ञानाचा वापर करून एक जबरदस्त गनिमी कावा सुरू केला. आता हे बंड इतकं तीव्र आणि व्यापक असेल याची ब्रिटिशांना अजिबात कल्पना नव्हती. त्यांच्या लक्षात आलं की फक्त बळाच्या जोरावर हे दडपता येणार नाही. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना एक दुहेरी रणनीती आखावी लागली. बळ आणि बुद्धी दोन्हीचा वापर.
आणि ही रणनीती इथे अगदी स्पष्ट दिसते. एका बाजूला होता हातोडा आणि दुसऱ्या बाजूला सलोख्याचा हात. कॅप्टन ब्रिग्ससारखे अधिकारी म्हणजे हातोडा. त्यांचं धोरण होतं क्रूर दडपशाही, लष्करी बळाचा वापर, फाशी, भीती दाखवून नियंत्रण मिळवणं. पण दुसऱ्या बाजूला लेफ्टनंट आउटराम आणि एल्फिन्स्टनसारखे अधिकारी होते, जे सलोख्याचा हात पुढे करत होते. त्यांचं धोरण होतं समेट घडवण्याचं. त्यांनी जमिनी दिल्या, पेन्शन देऊ केली, नोकऱ्या देऊ केल्या. इतकंच काय, तर एक खास भिल्ल लष्करी तुकडीही तयार केली. त्यांना व्यवस्थित सामील करून घेऊन शांत करण्याचा हा प्रयत्न होता. पण ब्रिटिशांच्या या सगळ्या प्रयत्नांनंतरही, म्हणजे हातोड्याचा वापर करूनही आणि सलोख्याचा हात पुढे करूनही, प्रतिकार काही थांबला नाही. उलट तो एका नव्या टप्प्यावर पोहोचला. यातूनच नेत्यांची एक नवी पिढी उभी राहिली, असे महान योद्धे जे पुढे जाऊन लोकनायक बनले. आणि यातले कदाचित सर्वात प्रसिद्ध नेते म्हणजे तंट्या भिल्ल, ज्यांना इंडियन रॉबिनहूड असंही म्हटलं जातं. त्यांची कहाणी तशी साधीच होती. ते एक शेतकरी होते. सावकारांमुळे त्यांची जमीन गेली आणि वर त्यांना अन्यायाने तुरुंगातही टाकलं गेलं. पण ते तिथून निसटले आणि तिथूनच ते अन्यायाविरुद्धच्या प्रतिकाराचं एक मोठं प्रतीक बनले. ते इतके प्रभावी आणि इतके हुशार होते की वर्षानुवर्ष ते ब्रिटिशांच्या हातीच लागले नाहीत. शेवटी त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी 2,000 रुपयांचं प्रचंड मोठं बक्षीस ठेवलं. त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती. तरीही ते निष्ठत राहिले. अखेरीस त्यांना ब्रिटिशांच्या ताकदीने नाही, तर 1889 मध्ये एका जवळच्या नातेवाईकाने केलेल्या विश्वासघातामुळेच पकडलं गेलं. त्यानंतर होते भागोजी नाईक, एक असे योद्धे ज्यांची ताकद आणि धैर्य दंतकथा बनून गेलं. त्यांच्याबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे जी इथे दिसतीये. एका कुऱ्हाडीने वाघ मारला आणि मग बंदुकीने इंग्रज अधिकारी. ही फक्त एक म्हण नाहीये, त्यांनी खरंच हेन्री नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याला समोरासमोरच्या लढाईत ठार मारलं होतं. विचार करा, त्यांच्या नावाची किती दहशत आणि दरारा असेल. ह्या बंडाने आपला सर्वोच्च बिंदू गाठला तो खाजा सिंग या आणखी एका नेत्याच्या नेतृत्वाखाली. त्यांनी या संपूर्ण उठावातलं कदाचित सगळ्यात धाडसी कृत्य केलं. अंबापाणी नावाच्या ठिकाणी ब्रिटिश खजिन्याच्या एका ताफ्यावर एक जबरदस्त हल्ला चढवला. आणि ते यशस्वीही झाले. त्यांनी तब्बल 7 लाख रुपये किमतीचा प्रचंड मोठा खजिना लुटला. विचार करा, ब्रिटिशांच्या केवळ आर्थिक स्थितीलाच नाही, तर त्यांच्या प्रतिष्ठेला हा एक जबरदस्त धक्का होता. या घटनेने दाखवून दिलं की ब्रिटिश अजिंक्य नाहीत. पण अंबापाणीच्या लढाईला खऱ्या अर्थाने खास बनवते ती ही गोष्ट. या लढाईत फक्त पुरुषच नव्हते, त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सुमारे 400 भिल्ल योद्ध्याही होत्या. ही एक गोष्ट खूप काही सांगून जाते. हे दाखवून देते की हे बंड फक्त काही नेत्यांपुरतं मर्यादित नव्हतं, तर हा संपूर्ण समाजाचा लढा होता, जिथे महिलांसकट प्रत्येक जण या संघर्षासाठी उभा होता. आता अर्थातच हे मोठे उठाव अखेरीस दडपण्यात आले. ब्रिटिशांनी अत्यंत क्रूरपणे याला उत्तर दिलं. पण तरीही प्रतिकाराची ती भावना मेली नाही. ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनेक दशकं जिवंत राहिली, 70 वर्षांचा एक मोठा वारसा मागे सोडून. जरा या टाईमलाईनकडे बघा. या लढ्याचा प्रचंड मोठा आवाका आपल्या लक्षात येईल. 1818 मध्ये त्रिंबकजी डिंगडे यांच्यापासून याची सुरुवात होते. 1825 पर्यंत आउट्रमची समेटाची रणनीती दिसते. 1857 मध्ये जेव्हा संपूर्ण भारतात उठाव झाला, तेव्हा खाजा सिंग आणि भागोजी नाईकसारख्या नेत्यांनी लढा आणखी तीव्र केला. आणि हा प्रतिकार अधिकृतपणे शमला तो थेट 1890च्या सुमारास, तंट्या भिल्लसारख्या नेत्यांना पकडल्यानंतर. 1818 ते 1890 हा कालावधीच थक्क करणार आहे. एका जागतिक महासत्तेविरुद्ध सलग 70 वर्षांपेक्षा जास्त काळ दिलेला लढा. आणि हे आपल्याला शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. जेव्हा 70 वर्ष चाललेला एखादा लढा अखेरीस दडपला जातो, तेव्हा ती कहाणी तिथेच संपते का? भिल्ल उठाव ब्रिटिशांना हुसकावून लावण्याच्या अंतिम ध्येयात कदाचित यशस्वी झाला नसेल, पण तो एका समाजाच्या, आपल्या जमिनीसाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या जीवनपद्धतीसाठी दिलेल्या लढ्याची एक शक्तिशाली आणि अविस्मरणीय आठवण म्हणून कायम आहे. ही एक अशी शौर्यगाथा आहे जी कायम स्मरणात ठेवली पाहिजे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.